चला तर मग सुरू करूया. कल्पना करा, भारतीय राज्यघटनेच्या अगदी सुरुवातीला फक्त एक पान आहे. हो, फक्त एक पान, जे संपूर्ण देशाचं सार, देशाचं वचन आणि देशाचं ध्येय सांगतं. आणि ते पान म्हणजे आपल्या संविधानाची प्रस्तावना. याला एका महान कायदेतज्ञांनी N.A. पालखीवाला यांनी एक खूप सुंदर नाव दिलंय. ते म्हणाले, ही आहे घटनेची ओळखपत्र. आता विचार करा, आपलं ओळखपत्र काय करतं? आपलं नाव, पत्ता, आपली ओळख सांगतं, बरोबर? अगदी तसंच ही प्रस्तावना म्हणजे भारताची घटनात्मक ओळख आहे. एका नजरेत कळून जातं की भारत एक राष्ट्र म्हणून नक्की आहे तरी काय. आणि ही ओळख फक्त एवढ्यापुरती मर्यादित नाही. K.M. मुन्शी यांनी तर याला आणखी एक काव्यात्मक रूप दिलं. ते काय म्हणाले माहितीये? ही आहे आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याची कुंडली. किती सुंदर कल्पना आहे. जशी कुंडली आपलं भविष्य, आपलं चारित्र्य दाखवते, तशीच ही प्रस्तावना आपल्या देशाच्या भविष्याची आणि मूल्यांची एक रूपरेषाच दाखवते. आणि मग येतं सर्वात गहन, सर्वात महत्त्वाचं वर्णन, पंडित ठाकूरदास भार्गव यांचं. त्यांनी याला घटनेचा आत्मा म्हटलं आणि किल्लीसुद्धा. विचार करा, आत्मा जो शरीराला जीवन देतो आणि किल्ली जी संपूर्ण घटनेचा अर्थाचा खजिना उघडते. किती पॉवरफुल शब्द आहेत हे. तर मग प्रश्न हाच उरतो की या एका साध्या दिसणाऱ्या प्रास्ताविक पानाला इतकं महत्त्व का? अशी काय जादू आहे या एका पानात की त्याला ओळखपत्र, कुंडली आणि आत्मा असं काय काय म्हटलं जातं? चला, याच प्रश्नांची उत्तरं शोधूया. तर मग अगदी मुळापासून सुरुवात करूया. ही प्रस्तावना म्हणजे नेमकं काय आहे आणि याची प्रेरणा कुठून आली? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रस्तावना म्हणजे आपल्या संविधानाचा इंट्रोडक्शन, किंवा जसं एखाद्या पुस्तकाचं मनोगत असतं ना, तसं. हे एक असं प्रास्ताविक विधान आहे जे संपूर्ण संविधानाचा उद्देश काय आहे, त्याची उद्दिष्टे काय आहेत आणि या सगळ्याच्या मागे नक्की कोणतं तत्वज्ञान आहे हे आपल्याला थोडक्यात सांगतं. ही कल्पना आली कुठून? तर याची प्रेरणा घेतली गेली अमेरिकेच्या राज्यघटनेतून, ज्यांनी जगात पहिल्यांदा प्रस्तावना लिहिली होती. पण आपल्या प्रस्तावनेचा जो खरा पाया आहे तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरूंनी संविधान सभेत मांडलेला उद्दिष्टांचा ठराव. खरं तर याच ठरावात त्यांनी स्वतंत्र भारत कसा असेल याचं एक स्वप्नच मांडलं होतं. चला, आता हे ओळखपत्र जरा जवळून पाहूया. याचे बारकाईने विश्लेषण करूया आणि बघूया की यात कोणते शब्द दडले आहेत, कोणती वचनं दिली आहेत. ही प्रस्तावना आपल्याला मुख्यत्वे 4 गोष्टी सांगतेय. पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या संविधानाला अधिकार दिला कोणी? तर उत्तर पहिल्याच ओळीत आहे, आम्ही भारताचे लोक. म्हणजे सत्ता लोकांच्या हातात आहे. याशिवाय ही प्रस्तावना आपल्याला भारताचं स्वरूप कसं आहे, संविधानाची उद्दिष्टे काय आहेत आणि ते कधी स्वीकारलं गेलं हे सुद्धा सांगते. याबद्दल आपण पुढे बोलूच. यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे ही प्रस्तावना देशातल्या प्रत्येक नागरिकाला काही वचनं देते. कोणती वचनं? तर सर्वांना सामाजिक, आर्थिक आणि राजकीय न्याय मिळेल हे वचन. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य असेल हे वचन. प्रत्येकाला समान दर्जा आणि संधी मिळेल हे वचन. आणि सगळ्यात महत्त्वाचं, देशातली एकता टिकवून प्रत्येक व्यक्तीचा सन्मान जपणारी बंधुता वाढेल हे वचन. ही वचनं तर आहेतच, पण त्याचबरोबर ही प्रस्तावना भारताचं स्वरूप कसं असेल हे सुद्धा एकदम स्पष्ट करते. ती म्हणते भारत एक सार्वभौम राष्ट्र असेल. म्हणजे काय? तर तो कोणत्याही बाहेरच्या शक्तीच्या नियंत्रणाखाली नसेल. तो स्वतंत्र असेल. तो समाजवादी असेल, म्हणजे आर्थिक विषमता कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तो धर्मनिरपेक्ष असेल, म्हणजे देशाचा स्वतःचा असा कुठलाही धर्म नसेल आणि सर्व धर्मांना समान मान मिळेल. तो लोकशाही असेल, म्हणजे सरकार लोकांच्या इच्छेने चालेल. आणि तो एक गणराज्य असेल, म्हणजे देशाचा प्रमुख हा राजा किंवा राणी नसून लोकांनी निवडलेला प्रतिनिधी असेल. बघा, एकाच वाक्यात किती मोठी ओळख सांगितली आहे. पण एक मोठा पण आहे. हे सगळे महान शब्द, ही सगळी आदर्श, यांना काही कायदेशीर आधार होता का? आणि इथेच एक मोठं घटनात्मक संकट उभं राहिलं. यावर न्यायालयात अनेक वर्ष वादविवाद चालला. मूळ प्रश्न अगदी साधा होता. ही प्रस्तावना म्हणजे फक्त एक सुंदर शब्दांनी सजवलेला परिचय आहे की ती खरोखरच कायद्याच्या दृष्टीने संविधानाचा एक भाग आहे? आणि याच एका प्रश्नावरून अनेक वर्ष कायदेशीर लढाई चालली. ही लढाई सुरू झाली 1960 साली.
बेरुबारी युनियन खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की प्रस्तावना संविधानाचा भाग नाही, म्हणजे ती फक्त एक शोभेची वस्तू आहे. पण मग आलं 1973 साल आणि भारतीय न्यायव्यवस्थेच्या इतिहासातला एक मैलाचा दगड ठरलेला खटला, केशवानंद भारती खटला. या ऐतिहासिक खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने आपलाच आधीचा निर्णय फिरवला आणि सांगितलं की नाही, प्रस्तावना हा संविधानाचा एक अविभाज्य भाग आहे. आणि हाच निर्णय 1995 मध्ये पुन्हा एकदा पक्का करण्यात आला. हा बदल किती मोठा होता हे समजून घेण्यासाठी या दोन मतांमधला फरक बघा. 1960 मध्ये न्यायालय म्हणत होतं की प्रस्तावना ही घटनाकारांचे विचार समजून घेण्याची एक किल्ली आहे, पण ती संविधानाचा भाग नाही. आणि फक्त 13 वर्षांनंतर 1973 मध्ये तेच न्यायालय म्हणत होतं की प्रस्तावना अत्यंत महत्त्वाची आहे आणि संविधानाचा अविभाज्य भाग आहे. किती मोठा कायदेशीर आणि वैचारिक बदल होता हा. तर या मोठ्या न्यायालयीन लढाईनंतर प्रस्तावनेचं स्थान एकदम पक्कं झालं. त्यानंतर त्यात एक महत्त्वाची सुधारणा पण झाली आणि तिचं स्वरूप आणखी मजबूत झालं. इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. संपूर्ण संविधान लिहून तयार झाल्यावर सगळ्यात शेवटी प्रस्तावना मंजूर करण्यात आली. असं का केलं असेल? तर हे सुनिश्चित करण्यासाठी की प्रस्तावना ही अख्ख्या संविधानाचं एक अचूक प्रतिबिंब असावी. त्यात जे काही लिहिलं आहे त्याचा सार ती बरोबर दर्शवेल. आजपर्यंतच्या इतिहासात प्रस्तावनेमध्ये फक्त आणि फक्त एकदाच बदल झाला आहे. तो झाला 1976 साली 42व्या घटनादुरुस्तीने. या बदलामध्ये 3 नवीन शब्द जोडले गेले: समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता. या शब्दांमुळे प्रस्तावनेमागचे विचार आणखी स्पष्ट आणि मजबूत झाले. हो, खरंच. फक्त एकदा. यावरूनच लक्षात येतं की प्रस्तावनेतले जे मूळ विचार आहेत ते किती स्थिर आणि सगळ्यांना मान्य आहेत. ती खरंच आपल्या संविधानाचा एक अढळ आधारस्तंभ आहे. तर मग आजच्या काळात या प्रस्तावनेची शक्ती काय आहे? तिचा उद्देश काय आहे? ती आपल्या सगळ्यांसाठी एका नैतिक होकायंत्रासारखं काम कसं करते? इथे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. ही प्रस्तावना न्यायालयात थेट लागू करता येत नाही. म्हणजे काय, तर प्रस्तावनेतल्या एखाद्या तत्वाचं उल्लंघन झालं तर आपण थेट कोर्टात जाऊ शकत नाही. ती सरकारला कोणतीही वेगळी शक्ती देत नाही किंवा त्यांच्या शक्तीवर बंधनही घालत नाही. मग तिची शक्ती काय आहे? तर तिची शक्ती कायदेशीर नाही तर नैतिक आहे. ती एक मार्गदर्शक आहे. माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती एम. हिदायतुल्ला यांनी याचं महत्त्व इतक्या सुंदर शब्दात सांगितले. ते म्हणाले की प्रस्तावना हा एक गांभीर्यपूर्ण संकल्प आहे. एक असा संकल्प जो इतका पक्का आहे की फक्त क्रांतीच त्याला बदलू शकते. किती वजन आहे या वाक्यात. तर मग जाता जाता एक विचार करूया. आपल्या सगळ्यांचा म्हणजे भारताच्या नागरिकांचा गांभीर्यपूर्ण संकल्प म्हणून ही प्रस्तावना आपल्या देशाच्या भविष्याला कसं मार्गदर्शन करत राहील आणि यातली जी मूल्य आहेत ती जपण्याची जबाबदारी नक्की कोणाची आहे यावर विचार करायला हरकत नाही.